नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथची जी सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये आपण पाहत आहोत ते म्हणजे बेसिक मॅथ आणि बेसिक मॅथ मध्ये या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो समसंख्या आणि विषम संख्या। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, समसंख्या आणि विषम संख्या। आता आपण समसंख्या आणि विषम संख्येबद्दल चर्चा करत आहोत। तुमच्या समोर स्लाइडवर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समसंख्या असं दिसत असेल, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी समसंख्या। आता समसंख्येला इंग्रजीमध्ये विद्यार्थी मित्रांनो इवन नंबर असे म्हणतात। काय म्हणतात? इवन नंबर। आता समसंख्येची डेफिनेशन आपल्याला पाहायची आहे, व्याख्या आपल्याला पाहायची आहे। पहा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात, हे अंक असतात त्यांना समसंख्या असे म्हणतात। काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? समसंख्या असे म्हणतात। म्हणजे एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही एक अंक जर असेल तर आपण त्या संख्येला काय म्हणतो? समसंख्या म्हणजेच इवन नंबर असे म्हणतो। आता पाहू शकता तुमच्या समोर स्लाइडवर तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो। पहा, 532। आता 532 मध्ये एकक स्थानी आपल्याला 2 दिसत आहे, याचा अर्थ 532 ही आपली समसंख्या आहे, इवन नंबर आहे। दुसरं उदाहरण पहा, 8558। या ठिकाणी सुद्धा आपल्याला एकक स्थानी 8 हा अंक दिसत आहे, म्हणून 8558 ही सुद्धा काय आहे? समसंख्या आहे। आता तिसरं उदाहरण तुम्ही पाहू शकता, 76334। या ठिकाणी एकक स्थानी आपल्याला 4 दिसत आहे, म्हणून 76334 हे काय आहे? समसंख्या आहे, इवन नंबर आहे। साधारणतः तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो परत एकदा सांगत आहे। पहा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 पाहू शकता या ठिकाणी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्याला आपण काय म्हणतो? समसंख्या असे म्हणतो। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण काही कॅरेक्टरच्या माध्यमातून समसंख्येबद्दल आता चर्चा करणार आहोत। पहा, आपण या ठिकाणी तुमच्या समोर स्लाइडवर तुम्हाला दिसत असेल 2 कॅरेक्टर आहेत, बबली आणि बबलू नावाचे 2 कॅरेक्टर आपल्या समोर आले असतील। आता बबलीचं मत समसंख्येबद्दल काय आहे? पहा, बबली म्हणते सर्व सम, पहा सर्व सम संख्यांना 2 ने निशेष भाग जातो। म्हणजे याचा अर्थ ज्या काही समसंख्या असतात त्यांना 2 ने पूर्ण भाग जातो, असं बबलीचं मत आहे। आता आपण ते प्रॅक्टिकली करून पाहणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 8 ही समसंख्या घेतलेली आहे आणि त्याला आपण 2 ने भाग देणार आहोत। जर भाग पूर्ण गेला तर बबलीचं म्हणणं योग्य आहे। पहा, बेचा पाडा आपल्याला 8 पर्यंत म्हणायचा आहे, म्हणजेच 8 एजे पर्यंत म्हणायचा आहे आणि बे चोक 8 विद्यार्थी मित्रांनो 8 मधून गेला, बाकी आपली जे उरली ती आहे 0। बाकी काय उरली? 0 आणि भागाकार काय आलेला आहे? 4। याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो बाकी 0 उरली म्हणजे आपला भाग पूर्ण गेलेला आहे आणि बबलीचं जे तर्क लावलेला आहे तो योग्य आहे। आता बबलू काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो? पहा, सर्व क्रमांगत समसंख्यांचा फरक हा 2 असतो। सर्व क्रमांगत संख्यांचा सर्व क्रमांगत समसंख्यांचा फरक हा 2 असतो। उदाहरणामध्ये आपल्याला दिलेला आहे 12 + 2 म्हणजेच 14। विद्यार्थी मित्रांनो 14 आणि 12 या दोघांमध्ये फरक कितीचा दिसत आहे तुम्हाला? 2चा। परत एकदा पहा, 12 मधून 2 गेले, याचा अर्थ उत्तर आलेला आहे 10। या पहा, तुम्ही पाहू शकता 12 आणि 10 या दोघांमध्ये आपल्याला फरक कितीचा दिसत आहे? 2चा। म्हणजे बबलूचं जे मत आहे विद्यार्थी मित्रांनो की सर्व क्रमांगत समसंख्येचा फरक हा काय असतो? तर 2 असतो। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। पहा, समोर आपण
बबली आणि बबलूची आपण चर्चा ही कंटिन्यू ठेवणार आहोत। तुम्ही पाहू शकता आता बबलीचं मत काय आहे, कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट केल्यास येणारी संख्या ही समसंख्या असते। मग बबली काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही नैसर्गिक संख्येची जर आपण दुप्पट केली तर येणारी मिळणारी संख्या जी आहे ती काय असते, समसंख्या असते। आता उदाहरणार्थ पहा 15 ही नैसर्गिक संख्या म्हणजेच नॅचरल नंबर आहे आणि त्याची दुप्पट म्हणजेच आपण त्याला 2 ने गुणणार आहोत। पाहू शकता 15 गुणिले 2 म्हणजेच 15 दोन्ही 30 आणि 30 ही काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर इवन नंबर आहे, समसंख्या आहे। याचा अर्थ तुम्हाला समजला असेल। आणखीन एका उदाहरणासह आपण इथं पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। पाहू शकता आपण आता एखादी नैसर्गिक संख्या घेणार आहोत। उदाहरणार्थ घेऊ आपण 7 आणि 7 ची दुप्पट म्हणल्यामुळे 7 ला आपण 2 ने गुणणार आहोत। तुम्ही पहा 7 ला जेव्हा आपण 2 ने गुणतो विद्यार्थी मित्रांनो आणि 7 दोन्ही 14 आणि 14 हे आपल्याला काय मिळालेलं आहे, समसंख्या इवन नंबर मिळालेला आहे। म्हणजे बबलीचा तर्क या ठिकाणी योग्य आहे। आता बबलू काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, पहा 2 किंवा जास्त समसंख्यांची बेरीज गुणाकार वजाबाकी ही समसंख्याच येते। म्हणजे 2 किंवा जास्त समसंख्यांची जर आपण बेरीज केलो किंवा गुणाकार केलो किंवा वजाबाकी केलो तरी मिळणारे जे उत्तर आहे ते आपल्याला काय मिळते, समसंख्या मिळते, असं आपल्या बबलूचं मत आहे। या ठिकाणी तुम्हाला उदाहरणामध्ये दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा 2 + 4 याची आपण बेरीज केलेली आहे। 2 आणि 4 ची बेरीज 6 आलेली आहे आणि 6 हे काय आहे, समसंख्या आहे। आता पहा दुसरं गुणाकार आपल्याकडे आहे। 4 आणि 6 या दोघांचा गुणाकार म्हणजे 6 चोक 24 आणि 24 हे पण काय आहे विद्यार्थी मित्रांनो, समसंख्या आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 16 - 10 आता वजाबाकी केलेली आहे। 16 मधून 10 गेले तर 6 उरले आणि 6 हे पण काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर 6 हे समसंख्या म्हणजेच इवन नंबर आहेत। आणखीन आपण एखाद्या उदाहरणाच्या माध्यमातून पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो 2 किंवा 2 पेक्षा जास्त समसंख्यांची बेरीज करा, वजाबाकी करा किंवा गुणाकार करा। आता पहा या ठिकाणी आपण असं घेऊ 8 + 2 म्हणजेच 8 आणि 2 या दोघांची आपण पहिलं बेरीज करू, काय आले उत्तर 10 आणि 10 काय आहे, समसंख्या इवन नंबर। आता ह्याच संख्येचा आपण गुणाकार करू, 8 गुणिले 2 म्हणजेच 8 दोन्ही 16 आणि 16 हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, समसंख्या इवन नंबर। त्यानंतर आपण ह्याचीच आता काय करणार आहोत, वजाबाकी म्हणजेच 8 - 2 आणि 8 मधून 2 गेले तर येणारं उत्तर 6 आणि 6 हे काय आहे, इवन नंबर। म्हणजे आपण या ठिकाणी बेरीज वजाबाकी गुणाकार हे सर्व करून पाहिलेला आहे आणि बबलूचा जो तर्क आहे तो योग्य आहे विद्यार्थी मित्रांनो। पहा त्यानंतर तुम्हाला आता स्लाइडवर दिसत असेल बबलू आणि बबली या दोघांचं जे मत आहे ते एकच आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। दोघांचंही म्हणणं एकच आहे, ते समसंख्येबद्दल चर्चा करत आहेत। आता काय म्हणतात, कोणत्याही समसंख्येत 1 मिळवल्यास किंवा 1 वजा केल्यास, कोणत्याही समसंख्येत 1 मिळवल्यास किंवा 1 वजा केल्यास मिळणारी संख्या ही विषम संख्या असते। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही एका समसंख्येमध्ये एक तर 1 ऍड करा किंवा 1 वजा करा, मिळणारे जे उत्तर आहे ते काय आहे, विषम संख्या आहे। आता आपल्याकडे उदाहरण दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा 2 मध्ये 1 आपण मिळवत आहोत, ऍड करत आहोत, 2 ही काय आहे, समसंख्या आहे आणि 2 मध्ये 1 ऍड करत आहोत तर उत्तर आलं 3 आणि 3 हे काय आहे, विषम संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो। पहा आता 4 - 1 4 ही काय आहे, समसंख्या आणि समसंख्येमधून 1 वजा करत आहोत तर उत्तर 3 आलेलं आहे आणि परत 3 हे काय आहे, विषम संख्या आहे। या ठिकाणी तुम्हाला समसंख्या आणि विषम संख्या हे तुम्हाला समजले असतील विद्यार्थी मित्रांनो आणि समसंख्येबद्दल जे तर्क वितर्क आहेत ते आपण शिकलेलो आहोत। आता आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाहणार आहोत ते म्हणजे विषम संख्या। पहा
तुमच्या समोर तुम्हाला स्लाइडवर दिसत असेल विद्यार्थी मित्रांनो विषम संख्या। आता विषम संख्येला इंग्रजीमध्ये म्हणतात ऑड नंबर। काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? ऑड नंबर। आता ऑड नंबरची जी डेफिनेशन आहे ती तुम्ही पाहू शकता। काय म्हणते? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या असे म्हणतात। काय म्हणतात? विषम संख्या। कोणते नंबर असायला पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो? कोणते अंक असायला पाहिजेत? 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही एक जर अंक एखाद्या संख्येच्या एकक स्थानी असेल तर आपण त्याला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? विषम संख्या असे म्हणतो। विषम संख्या। आता या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे। पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे 335 आणि 335 या संख्येमध्ये एकक स्थानी आपल्याला 5 दिसत आहे, म्हणून 335 हे विषम संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो। दुसरी संख्या आपल्याकडे आहे 667 आणि 667 मध्ये एकक स्थानी आपल्याला 7 दिसत आहे, म्हणून आपली 667 ही संख्या विषम संख्या आहे। तिसऱ्या संख्येमध्ये 879 असं दिसत आहे आणि एकक स्थानी आपल्याला 9 दिसत आहे, म्हणून 879 ही संख्या काय आहे? विषम संख्या आहे। तर विद्यार्थी मित्रांनो विषम संख्या तुम्हाला समजली असेल। आता आपण कॅरेक्टरच्या माध्यमातून विषम संख्येबद्दल तर्क वितर्क पाहत आहोत। पहा या ठिकाणी आपल्याला दोन कॅरेक्टर दिसत आहेत, बबली आणि बबलू। हे दोघ जण विषम संख्येबद्दल काय करत आहेत तर डिस्कस करत आहेत, चर्चा करत आहेत। आता बबली काय म्हणते पहा, विषम संख्येला 2 ने भागल्यास बाकी 1 येते। म्हणजे कोणत्याही एका विषम संख्येला 2 ने भागा आणि 2 ने जर आपण भागलो तर बाकी आपल्याला काय मिळते विद्यार्थी मित्रांनो? 1 मिळते। आपण प्रॅक्टिकली करून पाहूया। पहा या ठिकाणी आपण 9 ही विषम संख्या घेतलेली आहे आणि या संख्येला आपण 2 ने भागणार आहोत। पहा आता 2 ने जर आपण 9 ला भागलो तर पहा 9 येजेपर्यंत आपल्याला बेचा पाडा म्हणजेच 2 चा पाडा म्हणायचा आहे आणि बेचोक पहा बेचोक 8 आणि विद्यार्थी मित्रांनो 9 मधून 8 गेला तर 1, याचा अर्थ बाकी आपल्याला 1 मिळालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। बबलीचा जो तर्क आहे तो योग्य आहे। आता बबलू काय म्हणते पाहू शकता तुम्ही, 2 क्रमवार येणाऱ्या विषम संख्यांचा फरक हा 2 असतो। 2 क्रमवार येणाऱ्या विषम संख्या, क्रमवार म्हणजे सिरियल वाईज येणारे जे 2 विषम संख्या आहेत त्यांचा फरक म्हणजे त्यांची वजाबाकी जर आपण करून पाहिली तर उत्तर 2 येते, असं बबलूचं मत आहे। आता पहा या ठिकाणी आपण 5 ही विषम संख्या घेतलो आणि 3 ही विषम संख्या घेतलो आणि फरक म्हणल्यामुळे आपण या दोघांची वजाबाकी करणार आहोत आणि 5 आणि 3 हे काय आहेत? क्रमवार येणाऱ्या विषम संख्या आहेत आणि 5 मधून जेव्हा 3 आपण काढतो तर उत्तर आपल्याला 2 मिळते विद्यार्थी मित्रांनो। आणि बबलूचा तर्क हा योग्य आहे असं म्हणायला आपल्याला काही हरकत नाही। पहा त्यानंतर आपल्याला स्लाइडवर दिसत असेल विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा बबली आणि बबलू हे दोघ जण आपल्या समोर आलेले आहेत। काय म्हणतात? बबली काय म्हणते, कोणत्याही विषम संख्येची बेरीज किंवा वजाबाकी समसंख्याच येते। म्हणजे कोणत्याही विषम संख्येची 2 विषम संख्या घ्यायच्या, त्यांची जर तुम्ही बेरीज केलात किंवा वजाबाकी केलात तर ती येणारी जे उत्तर आहे ते आपल्याला काय मिळते? समसंख्याच मिळते, असं कोणाचं मत आहे? बबलीचं। आता काय म्हणते पहा, उदाहरणामध्ये आपल्याला 17 आणि 25 ह्या 2 आपल्याला विषम संख्या दिलेल्या आहेत। 17 आणि 25 हे काय आहेत? विषम संख्या। यांची आपण बेरीज केली तर उत्तर काय मिळालं? 42 मिळालेलं आहे आणि 42 काय आहे विद्यार्थी मित्रांनो? समसंख्या आहे। आपण आता 2 विषम संख्येची वजाबाकी करून पाहू। आता 2 विषम संख्येची वजाबाकी, पहिली विषम संख्या विद्यार्थी मित्रांनो मी घेतली 15 आणि दुसरी विषम संख्या घेतली विद्यार्थी मित्रांनो 13 आणि 15 मधून 13 गेले तर 2 उरलं आणि 2 हे काय आहे? समसंख्या आहे। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे।
आता बबलू काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही विषम संख्येत एक मिळवल्यास किंवा वजा केल्यास मिळणारी संख्या ही समसंख्या असते. म्हणजे कोणत्याही विषम संख्येमध्ये एक तर एक मिळवा म्हणजेच ऍड करा किंवा वजा करा, लेस करा, तर येणारं जे उत्तर आहे ते आपल्याला काय मिळते, समसंख्या इवन नंबर मिळते असं म्हणत आहे बबलू. आता पहा उदाहरणामध्ये 13 + 1, 13 ही काय आहे विषम संख्या, त्याच्यामध्ये आपण एक मिळवत आहोत. 13 + 1 म्हणजे 14 आणि 14 ही काय आहे समसंख्या. आता वजा करून पाहू, पहा 25 - 1 आणि 25 काय आहे विषम संख्या. विषम संख्येमधून एक आपण काय करत आहोत, वजा करत आहोत. 25 मधून 1 गेली तर का किती उरतात 24 आणि विद्यार्थी मित्रांनो 24 हे काय आहे समसंख्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बबलूचा जो तर्क आहे तो पण योग्य आहे असं म्हणायला आपल्याला काही हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो जाता जाता तुम्हाला एवढंच सांगेल की व्हिडिओ जर आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तो नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबवर माय करिअर अकॅडमीच्या नावाने आपलं चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा, जेणेकरून माझे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील. विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद.